नमस्कार. आज आपण साजरं करत आहोत महाराष्ट्राचा खूप खास सण गुढीपाडवा. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गुढी उभारण्याची पद्धत, पारंपरिक पदार्थ आणि आपल्या संस्कृतीची खास झलक. तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा होतो. हा सण आनंद, नवीन सुरुवात आणि विजयाचे प्रतीक आहे. तर गुढीपाडवा हा सणाचं महत्त्व काय आहे, तर भगवान ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती या दिवशी केली असे मानले जाते. रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत आगमन केले, त्याचा आनंद म्हणून गुढी उभारली जाते. हा सण नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. तर असं या आपल्या गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. तर इथं बघा, मी गुढीपाडव्याची पूजा वगैरे करायला सुरुवात केली होती. तर गुढीसाठी सगळं पहिला ताट वगैरे तयार करून घेतलं. एक छोटीशीच पण छान रांगोळी काढली होती सकाळी. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं होतं, तर मी याच्यामध्ये आपल्याला जे गुढीसाठी गुढी आहे ती घराच्या बाहेर किंवा आपण गॅलरीत पण हे करू शकतो. जसं जागा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथं मी दरवाजाच्या समोरच गुढीची पूजा करणार होती. तर त्यासाठी पाटावरतीच एक वस्त्र अंथरलं आणि त्याच्यावरती पहिली दिव्याची पूजा करून घेतली. तर गुढीसाठी बांबूची काठी, साडी, कडुलिंबाची पानं, साखरेची गाठी आणि तांब्याचा कलश, हे एवढं साहित्य आपल्याला लागतं. आणि आपल्याला एक हार फुलांचा. आणि गुढी आहे ती ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे हा विजय आहे तोच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे आपले गुढीपाडवा आपण साजरा करत आहोत. तर इथे मी पहिल्यांदा दिव्याची पूजा करून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर मी स्वास्तिक काढलं. कारण स्वास्तिक आपलं हे शुभचिन्ह आहे, ज्याच्यापासूनच सगळ्या आपल्या शुभ कार्याची सुरुवात होत असते. त्यामुळे स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून नंतर त्याच्यावरती आपल्याला गुढी उभा करायची होती. तर याच्यासाठी प्रसाद आहे ना, सकाळी जो प्रसाद असतो गुढी उभारताना, तर तो आमच्या इकडे कडुनिंबाची पानं, थोडीशी डाळ आपली, चणा डाळ आणि गूळ, याचा थोडासा प्रसाद असं देतात बरं का. आणि हे शेवयाचा प्रसाद, तर गोड शेवया असा हा नेहमी सगळीकडं, म्हणजे आमच्या इकडे तर असा प्रसाद करतात. तर तुम्ही कसा प्रसाद गुढीसाठी करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी पूजेला बसलेली होती. तर आमची अंशू देखील छान साडी वगैरे घालून छान तयार झाली होती आणि ती देखील पूजेसाठी बसली होती. आणि तिला अशी आवडते बरं का प्रत्येक पूजा वगैरे करायला. त्यानंतर मी गुढीची तयारी आधीच करून ठेवली होती. त्यासाठी गुढीला साडी, नंतर साखरेची गाठी, हार, तांब्या, हे सगळं आधीच तयारी करून ठेवली होती, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ पण होणार नाही, काय नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजा केली होती. आणि गुढीला साडी आपण जी नेसवतो ना, ती नेहमी नवी असावी किंवा आपण जी वापरलेली नाही ती असावी, असं मी म्हणजे जसं आपली आई हे सांगत असते, आपण पहिल्यापासून ऐकत असतो, त्याच पद्धती आपण पुढे चालू ठेवत असतो. तर अशा पद्धतीने आमच्या गावी देखील, म्हणजे कसं गावाकडं कसं दारासमोरच हे पडतं, जागा वगैरे भरपूर असते, त्यामुळे होऊन जातं. माझ्या इथे पण थोडीशी जागा होती, त्यामुळं मग मी पण बाहेरच ही केली, गॅलरीमध्ये नाही. तर इथं गॅलरीमध्ये पण गॅलरीपेक्षा इथंच बरी वाटली. त्यानंतर मी आणि आमच्या अंशूने देखील छान पूजा केली होती बरं का. ज्या पद्धतीने मी केली आहे ना, त्याच पद्धतीने तिने देखील पूजा करून घेतली. आणि त्यानंतर स्वयंपाक थोडासा मी उशिरा केला होता. तर इथं माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता. तो रात्री बनवला होता मी. सकाळी थोडंसंच गुळपोळीचा वगैरे नैवेद्य दाखवला. पुरणपोळी, भजी हे सगळं छान केलं होतं. त्यानंतर रात्री आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये आज स्वामींच्या मंदिरात गुरुवार होता, त्यामुळं गेलो. आणि त्याचबरोबर आहे ना, आता दुसऱ्या दिवशी प्रगट दिन आहे स्वामींचा. तर त्यासाठी इतकी छान तयारी केली होती ना मंदिरात. सगळं मंदिर असं
छान असं सजवलं होतं स्वामींचं. आणि त्यानंतर इथं समोरच पुढे होम वगैरे याची सगळी तयारी चालू होती. सकाळी लवकर सगळं चालू होणार होतं आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त खूप मोठा कार्यक्रम मंदिरामध्ये असतो. आणि सर्वांना देखील स्वामी प्रकट दिनांच्या खूप शुभेच्छा. बोला श्री स्वामी समर्थ.